लोखंडे सर ऑल इज सेट, सामना सुरू, उपोपांत्य फेरीची लढत आपण उपभोगत आहोत। जय बजरंग वडोली त्यांच्या विरोधात जय बजरंग डोंगरनावे बी। नॉन पॉवर प्ले ओव्हर, स्ट्रायकर इनला विशाल शिंगोले। पहिला बॉल फुलर लेन ड्राइव्ह केला समोर, लॉंग ऑफला बॅकअप साठी पवन खुने उपस्थित झालेले आहेत, मिळेल ते एक सिंगल धाव। आज तीनही सामन्यामध्ये विशाल शिंगोलेनं सामनावीराचा किताब स्वीकारलेला आहे। जबरदस्त फलंदाजी त्याची आपण पाहिलेली आहे, एक अर्धशतक देखील त्याच्या बॅट मधून आलेलं आहे। तो सलामीवीराच्या भूमिकेत सिंगलनं त्याचा डाव सुरू होतोय। संघाची धावसंख्या खुली झाली आहे, धावसंख्येचा श्री गणेशा फलकाचा शुभारंभ, एक धाव सध्या दाफलकावरती। स्ट्रायकर एंडला जीनियन ऑलराऊंडर फ्रॉम जय बजरंग वडोली मयूर शेळके। स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा होती, थर्डमॅनला चांगलं बॅकअप आलं। जयेश गायकर कडून धाव इथे मिळणार नाही, डॉट बॉलची झाली आहे सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती। धावसंख्या स्थिर, अवघी एक धाव दाफलकावरती। दीपक धुमाल सरांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे, विनंती आहे सरांना या आपण व्यासपीठावरती आपलं सरसे स्वागत। फुल लेंथ ओव्हर द हेड ऑफ मिड ऑफ मेट वरती खेळतात, लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे मयूर शेळके यांच्या बॅट मधून हा विध्वंसक फटका। प्री क्वार्टर फायनल मध्ये दमदार इंडिव्हिज्युअल अकाउंट त्यांनी खुलं केलंय, षटकार। फिल्डिंग पोझिशन मध्ये केलेले बदलाव त्याच कारणास्तव आता थोडा पश्चाताप झालेला गोलंदाज आकाशला मात्र गेलेली वेळ परत येत नसते। धावसंख्या षटकारांना आपण बघत आहोत, 7 धावा, 7 ऑन बोर्ड। मॅच बॉल रिटर्न झालेला आहे, मॅच बॉलला सामना आपण कंटिन्यू करत आहोत। आपल्या अतिथी गडांच्या उपस्थितीनं, मान्यवरांच्या उपस्थितीनं हे व्यासपीठ आमचं सध्या गजबजून गेलेलं आहे। उपस्थित सर्व पोलीस मित्र परिवार, सर्व अतिथींचा आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। गोलंदाज तयार आकाश, फुलटॉस, मिस टाइम फटका, झेलची संधी, राहुल गायकर जज करतो डीप मधून आणि चांगला झेल संपादित होतोय। मागच्या षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय ते गोलंदाज आकाश खुनेनं। मयूर शेळके बॅक टू द पवेलियन, 7 ला पहिला धक्का जय बजरंग वडवलीला। भेटीनिमित्तानं थोड्याच वेळात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते सन्माननीय अनितजी गाडवे साहेब आणि त्यांचा मित्र परिवार उपस्थित होणार आहे। त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल। पहिलं सुयश आकाश खुनेला संगणकाच्या भूमिकेत, त्याची संपूर्ण स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी आपण आतापर्यंत पाहिली आहे। न्यू बॅटर मैदानामध्ये वैभव शिंगोळे सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला। बॅकफुटर आले, कव्हरच्या डोक्यावरून खेळतात, क्षेत्ररक्षक पाठवण्या परिस्थितीत लास्ट मोमेंटला बॅकअप साठी मोहित दलवी उपस्थित झाले। 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत, थ्रो जबरदस्त आला होता। 2 धावेच्या साह्यानं सोबतीनं धावसंख्या दाफलकावरती सध्या एकूण अंकित झालेले आपण बघत आहोत। 3-9 धावा दाफलकावरती, 9 ऑन बोर्ड, स्टील 1 टू गो। बाईक स्वारांना विनंती आहे, कृपया आपल्या गाड्या बाजूला घ्या। आमच्या मान्यवरांची दमदार एंट्री झालेली आहे, त्यांना व्यत्यय निर्माण होतो। अंतिम चेंडू निर्धाव, पहिलं षटक संपलं। संगणक आकाश खुनेची दमदार कामगिरी, अवघ्या 9 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत। आंबेडकर चषकाच्या निमित्तानं आपल्या लाडक्या अतिथींचं शुभागमन नुकताच दिनेशभाई इंदुराव क्रीडानगरीमध्ये झालेलं आहे।
उपस्थित सर्व अतिथीगणांचं आमच्या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. फटाक्यांच्या आतिषबाजीनं अनिलजी गाडवे साहेब, संतोषजी विशे साहेब, दीपकजी इसामे साहेब, मेघराजजी घोडे साहेब यांची या स्पर्धेच्या दरम्यान झालेली ही ग्रँड एंट्री, रॉयल एंट्री. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. शिवसेनेचे प्रवक्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विश्वासू नेते सन्मान्य अनिलजी गाडवे साहेब आणि त्यांच्या समेत संतोषजी विशे साहेब, मुरबाड तालुका शिवसेना प्रमुख, त्याचबरोबर दीपकदादा इसामे उद्योजक, मेघराजजी घुडे आणि अनिलजी गाडवे साहेबांचा संपूर्ण मित्र परिवार उपस्थित झालाय. साहेबांचा आणि साहेबांच्या सर्व मित्र परिवाराचा आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आमच्या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत. वेलकम. पहिलं षटक संपलं 9 धावा दाफलकावरती. दुसऱ्या षटकाला शुभारंभ धनंजय अर्थातच धनाजी शेळके गोलंदाजी करता स्टॅकर एंडला विशाल. पहिला बॉल लाऊड अपील झालाय विशाल शेळकेला. या अगोदर प्रत्येक मॅच मध्ये धावा बनवताना आपण पाहिलंय, मात्र क्वालिटी गोलंदाजी अटॅक त्याच्या समोर आहे. सो त्याचा देखील कस आता मॅच मध्ये पणाला लागलाय हे देखील विसरून चालणार नाही. कंपॅरेटिव्ह टू अदर टीम जे बजरंग डोंगरडावे बीट संघाकडे वेगवान गोलंदाज आहेत, वैविध्यपूर्ण गोलंदाजी आहे आणि या षटकात धनंजयने पहिल्या चेंडूवरती छाप सोडली आहे. स्विंग अँड मिस, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. धावचीसाठी कार्यरत आकाश खुने आणि तो धावचीचा प्रयत्न यशस्वी झालाय. विशाल शिंगोले बाद होत आहेत. महत्वाचा दुसरा धक्का जे बजरंग वडवलीला. रनआउटचा जो अटेम्प्ट होता तो सक्सेसफुल होता की नाही त्यासाठी प्रश्न उपस्थित झालेला आहे. ऑनफिल्ड अंपायरने तो निर्णय आता पाठवलाय आपल्या टेक्निकल टीम कडे. बॅकअपला आकाश खुनेसो थ्रो दिला धनंजय शेळकेनं. विशाल शिंगोले रिटर्न क्रीजच्या फार दूर होते. डिसिजन थोडा टफ आहे. बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. जो काही निर्णय ते तुमच्यापर्यंत पोहोचेल, लक्ष सुद्धा. बॅट्समन इज आउट. विशाल शिंगोले माघारी परत आहेत. दुसरा धक्का 9 वरती बॅटिंग करणारा जय बजरंग वडवलीला. चला न्यू बॅटर इमिडिएटली पोहोचा. अजिंक्य जामगडे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. नुकताच या स्पर्धेच्या सदिच्छा भेटी निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिलजी गाडवे साहेब, त्याचबरोबर संतोषजी विशे साहेब, दीपकजी इसामे, मेघराजजी गुडे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपल्या या व्यासपीठावरती उपस्थित झाला. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत. एक्स्ट्रा बाउन्स बॉल मागे चालला तडमेन आणि गली पॉइंटच्या मधून बॅकअपसाठी दीपेश मध्ये उपस्थित झालेत. व्हेरी गुड फिल्डिंग, विल थ्रो मिळेल ती फक्त एकच धाव, ती देखील लेग बायच्या स्वरूपात. पहिल्या षटकात आकाश कुंड यांचा प्रभाव तर दुसऱ्या षटकात आतापर्यंत दबदबा गोलंदाज धनाजी शेळके अर्थातच धनंजयचा. लेग बायची एक धाव, धावसंख्या सिंगलच्या साहाय्याने पुढे पोहोचलेली ती 10 या आकड्यावरती. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. पैसे पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर कितीपर्यंत मजल मारेल तो म्हणजे संघ जय बजरंग वडवली. संघ कर्णधार टीमचा कॅप्टन अजिंक्य जामगरे सध्या खेळतो स्टॅकर एंडला. बॅटची आतली कडा, बॉल तिथेच विसावलाय. बॅकअप साठी एसटी रक्षक गोलंदाज देखील पोहोचले. एक धाव मात्र रोखू शकले नाही. दरम्यानच्या कालावधीत या सिंगल धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या पुढे मार्गस्थ झालेले आपण बघत आहोत. 11 धावा सध्या स्कोरबोर्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 2-2 हो.
क्लीन बॉल स्विंगिंग यॉर्कर शाहरुखाने चित केलंय, नामोहरम केलंय, यष्ट उद्ध्वस्त करून टाकल्यात त्या फलंदाज वैभव शिंगोलेच्या. आणखीन एक यश मिळतंय गोलंदाज धनाजी अर्थातच धनंजय शेलकेला. वन मोर विकेट डाऊन. Thank you. मनोहरजी चोरगे, संजयजी घोडांबे, योगेशजी मडके यांची देखील उपस्थिती लाभलेली आहे. त्या सर्वांचं वेलकम. वैभवजी इसामे, संजयजी घोडांबे यांची उपस्थिती, त्या सर्वांचं स्वागत. धावा 11 3 धक्के बसलेले आहेत. पहिल्या डावाचा अंतिम चेंडू शिल्लक आहे, शेष आहे. स्पीडअप अपेक्षित राहील लेफ्ट हँडर बॅटर सध्या खेळण्यासाठी. प्रतीक पॉज घेऊन हुक केला, बॉल मागे चढम्यांच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून प्रयत्न सुरू आहे आरडीचा आणि सरते शेवटी त्याला भेदून बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर मार्गस्थ होतोय. अंतिम चेंडूवरती निर्णायक 4 धावा. पाहायचं किती इम्पॅक्ट टाकतील या सामन्याच्या निकालावरती. पहिला डाव संपला, 15 बनवल्या जय बजरंग वडवलीनं, तर 16चं टार्गेट प्री क्वार्टर फायनल मध्ये उपउपांत्य फेरीमध्ये जय बजरंग डोंगरडाबे बीच्या समोर. 15 बनवल्या जय बजरंग वडवलीनं. 16चं टार्गेट. फिल्डिंग लगेच सेट करा. मयूर शेळके अँड ऑल कंपनी लक्ष सुद्धा. पंधरा बनवल्या 16 धाब्याचं टार्गेट. जय बजरंग डोंगरडाबे बी द्वितीय सत्रामध्ये द्वितीय डावामध्ये रनचेस करताना आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांच्या उपस्थितीनं हे व्यासपीठ सध्या गजबजून गेलेले. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आता वाढत चालली आहे. सर्व उपस्थित दर्दी क्रीडा रसिकांचं आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आमच्या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावरती उपस्थित सर्व अतिथींचंही स्वागत. दुसरं सत्र कॉम्बॉक्स मध्ये करूयात. अपेक्षित बदल 16 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे इन्व्हाइट करूयात. प्राऊड व्हॉइस ऑफ डोंगरडाबे मुरबाड सुनील शेळके सरांना. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद दीपक बिराड सर. मैदानाच्या आतमध्ये क्वार्टर फिनालीचा सामना सुरू आहे. निर्धारित 2 षटकांची ही लढत, ज्याचा पहिला डाव संपलाय. धावपलकर धावा बनवलेल्या आहेत, त्यामध्ये 15. वडवली संघाने आणि 16 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचे आहे जय बजरंग डोंगरडाबे ब या संघाला. डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असलेला आपण बघू शकू आणि डावाला औपचारिक सुरुवात मिळेपर्यंत मुख्य व्यासपीठावर काही सन्मान आपण संपन्न करत आहोत. मुख्य व्यासपीठावर ज्यांची उपस्थिती आपल्याला मिळालेली आहे, ज्यांच्या उपस्थितीची आपण खरं तर डोळे लावून वाट बघत होतो, असं व्यक्तिमत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे राज्यस्तरीय प्रवक्ते मान्य श्री अनितजी गाडवे साहेब यांचा शाही सन्मान, विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने केला जात आहे. आंबेगावकर चषकाच्या वतीने होत असलेला सन्मान सन्माननीय अनितजी गाडवे साहेब यांचा आपण अनुभवू शकता. दिनेशजी गरज साहेब, त्याचबरोबर चंद्रकांतजी भोईर साहेब, अरुणजी भोईर साहेब यांच्या वतीने हा सन्मान होत आहे. अनितजी गाडबे साहेब यांचा हा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. जोरदार टाळ्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे राज्यस्तरीय प्रवक्ते आहेत. या स्पर्धेला त्यांची सदिच्छा भेट मिळाली. मोठी व्यक्तिमत्व आली की सकारात्मक ऊर्जा त्यांच्या बरोबर येत असते आणि ऊर्जा आयोजक निश्चितच वापरत असताना या आयोजनात स्तर अधिक उंचावतील यामध्ये ती मात्र शंका नाही.
चेंडू आपण बघतो इथे वाईड आलेला आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरून अधिकची थोडीशी घाई झालेली आपण बघितली फलंदाज रोहितची. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री संतोषजी विशे साहेब, मुरबाड तालुका शिवसेनेचे प्रमुख आहेत. त्यांना आपण इथे आयोजकांच्या वतीने सन्मानित करत आहोत. यानंतर आपण सन्मान इकडे करणार आहोत आणखी एका व्यक्तिमत्वाचा की जे उद्योजक आहेत, सन्माननीय दीपक दादा इसामे, त्यांनाही या आयोजकांच्या वतीने अर्थात आंबेगावकर चषकाच्या वतीने सन्मानित केलं जाणार आहे. या स्पर्धेत ज्यांच्या वतीने टी शर्टची स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. रिव्हर्स रिव्हर्स अँड रिव्हर्स, मागच्या बाजूने चेंडू निघून जातोय, सरळ ब्लॅक स्क्रीन वर धडकतोय. फलंदाज आकाश खुणेचा आविष्कार, चौकार. त्याचबरोबर आपल्यामध्ये मेघराजजी गुडे साहेब उपस्थित आहेत, दहिलवीचे समाजसेवक, त्यांनाही आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. मेघराजजी गुडे साहेब यांना आपण सन्मानित करूया. आकाश समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत. अवे फ्रॉम दी बॉडी, चेंडू हवा त्या लेंथ वरचा नव्हता. लेंथ जजमेंटल एरर ज्याला आपण म्हणतो ती केली गेलेली आहे फलंदाजाच्या वतीने. 16 धावा बनवायचे. धावपलकाकडे नजर टाकली तर 5 धावा आतापर्यंत आहेत. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे. यावेळेस इथे फटका जबरदस्त फसला होता. चेंडू फार काळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आलेले आहे. चेंडू अडवला, फेकी झाली. याच दरम्यान 2 धावा अतिशीघ्र गतीने पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांना आपण बघत आहोत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. आपल्यामध्ये उपस्थित आहे सन्माननीय दसई विभाग प्रमुख दत्ताभाऊ मोरे साहेब, यांनाही आपण सन्मानित करत आहोत. या आयोजकांच्या वतीने होत असलेला हा सन्मान स्वीकारा. दसई परिसरातील हे सुपरिचित व्यक्तिमत्व फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना स्लॉग स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. इथे बॅटची कडा लागली नाही. बाईच्या वतीने, पंचांच्या वतीने हा चौकार इथे घोषित केला गेलेला आहे. कसाही येऊ द्या, चौकार महत्वाचा. वैभवजी इसामे साहेब यांनाही आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. विनंती असेल इसामे साहेब आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. अकरा धावा पूर्ण झालेल्या आहेत. यावेळेस इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत का? एकही क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित नाही. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. कर्णधार अत्यंत चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. आणखी एक चौकार. करणं क्रमप्राप्त आहे. अदरवाईज आता सामना एका धावेवर येऊन ठेपलेला आहे. एका धावेची गरज आहे जय बजरंग डोंगरना बेबल संघाला सामना जिंकण्यासाठी. आपण सन्मानित करणार आहोत योगेशजी मडके साहेबांना. इथे धाव मिळाली आणि याच बरोबर यंग ब्रिगेड ऑफ डोंगरनाबे जय बजरंग डोंगरनाबे ब संघ आंबेगावकर चषकाच्या सेमीफायनल मध्ये. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. याच बरोबर